हॅलो मित्रांनो, तर हे माझं नाईट रुटीन आहे. तर नाईट रुटीन मध्ये काय काय स्टेप्स असतील मी तुम्हाला सांगेन. तर फर्स्ट ऑफ ऑल मी फेस वॉश करून आले, बघू शकता. क्लीन फेस वॉश विथ मसाज प्रॉपरली 5 मिनिट्स घेऊन करून आले मी. तर बघा, माझे डार्क सर्कल्स आहेत, करेक्ट, माझे डार्क सर्कल्स आहेत. तर मी काय करते, फर्स्ट हे जे प्रोडक्ट आहे आईस क्यूब वालं, तर मी फुल माझ्या फेसला यूज करते. फर्स्ट फुल फेसला, आणि आईस कडे घेऊन नाही जात मी याला, म्हणजे फुल फेसला असं फुल फेस हे करून मी हे करते, याला मसाज वगैरे करून घेते थोडं 5 मिनिट्स मध्ये. फुल करून घेतल्यावरती म्हणजे आईसची बारी येते. तर मी आईससाठी हे कॉटन पॅड्स यूज करते. त्याच्यामध्ये मी ते ट्यूब हे करते, बघा असं पॅकेट भेटते कॉटन पॅड्सचं, ते तुम्ही घेऊ शकता, फार मेडिकलमध्ये भेटून जाईल. तर असे कॉटन पॅड्सला मी डिप करते त्या म्हणजे ट्यूब्समध्ये. नंतर मी माझ्या आईसला 5 मिनिट्स ठेवून टाकते, म्हणजे आईस जरा कूल व्हायला. कारण ह्या हायड्रेट करतं आपली स्किन, म्हणजे असं खूप सॉफ्ट असं करतं. का की ह्या समर्स मध्ये खूप असं प्रॉब्लेम होते स्किनला, जसं की ऑफिस वगैरे जातो आम्ही तर खूप त्रास होतो. तर हे आईस क्यूब घेऊन, म्हणजे आईस क्यूब आहे इकडं माझ्याकडे, तर मी ह्या वॉटरमध्ये त्याला डिप करून 2 मिनिट ठेवून नंतर असं हे पॅड हे गिला झाल्यावरती मी असं डोळ्यावरती ठेवून ठेवते. जास्त नाही ठेवत, 5 मिनिट्स ठेवते आणि दोनदा चेंज करते, म्हणजे 5 मिनिट्स ठेवते आणि चेंज करते. बघा कसं म्हणजे रेडिश दिसतं, म्हणजे आईस क्यूब लावल्यावरती आमचे डोळे, बघा तुम्ही बघू शकता इकडे माझे डोळे असं रेड दिसायलंय. तर हे म्हणजे आईसला खूप असं थंडाईकी पोहोचवतो, आणि कसं हे खूप असं आमचं आईसला आता धूळ ह्याच्याने पण आमच्या आईसला प्रॉब्लेम येतं, तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. असंच मी इकडं दुसऱ्या डोळ्याला पण करते. आणि जास्त जास्त आता कामामध्ये लॅपटॉप वगैरे यूज करून, स्क्रीन बघून बघून, मोबाईल पण बघून बघून डोळ्यांना खूप त्रास होतो. तर असंच मी करून घेते, हे छान क्लीन करून घेते आईसना, म्हणजे डोळे खूप सुंदर दिसावे लागतात असे मला वाटतं. हे वाला माझं फेवरेट पार्ट आहे, आणि हे मला खूप आवडतं, आणि खूप याचे बेनिफिट्स आहेत ना. हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट डाऊन करू शकता, मी याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करीन, म्हणजे मेशो मध्ये भेटून जाईल. स्किन हायड्रेट करतं हे. मी डोळ्याला वगैरे यूज नाही करू शकत आहे, म्हणजे डोळ्याला यूज नाही करत मी, कारण एक एक लोक करतात यूज, असं तुम्ही म्हणत असणार, या म्हणणार. बघा किती असं असं थंड वाटतं आणि ग्लो यायला लागतं असं वाटतं खरंच, म्हणजे एवढ्यात नाही येणार दररोज. स्किन टाईट होते या आईसमुळे, समरसाठी बेस्ट आहे. तोपर्यंत कॉटन पॅड पण माझं जास्तीत जास्त वल्ल होते, मग त्याच्यामुळे मी यूज करते. तर मी म्हणजे सेकंड स्टेप घेतलेली आहे कोल्ड थेरपी, म्हणजे आईस फुल माझ्या फेसला मसाज केलेला आहे मी आईसनी, आणि फुल फेसला बघू शकता. तर हे सगळं सोक झाल्यावरती मग मी माझी अंडर आय क्रीम लावणार आहे. रिंग फिंगरने तुम्ही थोडं थोडं यूज करून, जिथं जिथं आपले डार्क स्पॉट जास्त आहेत, म्हणजे डोळ्याच्या खालच्या पार्ट्सला मसाज करू शकता या टॅप करू शकता. फुल आईजला यूज करायचं आहे, असं करून सेम ह्या आईजला पण करायचं आहे. मसाज करून घ्या. थोडं थोडं टॅप टॅप करून थोडा मसाज करा, म्हणजे आईच्या खालची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्याच्यासाठी थोडं जास्त असं रफ करू शकत नाही आम्ही आईसला. तर खूप असं सॉफ्टली सॉफ्टली तुम्हाला मसाज करायचं आहे आणि टॅप करून घ्यायचं आहे. किती क्रीम फुल असं फैलली पाहिजे आमच्या डोळ्याच्या खाली.
तर अशा प्रकारे आमची नाईट रुटीन संपलेली आहे. म्हणजे नाईटमध्ये हे एवढेच स्टेप्स होते. अगर तुम्हाला वाटते की अजून कुठले स्टेप्स आम्ही ऍड करू शकतो तर तुम्ही मला कमेंट डाऊन करा. तर आपण भेटू डे सेकंड चॅलेंजमध्ये. सेम आम्ही 30 डेज चॅलेंज फॉलो करणार आहे. तर तुम्ही न्यू असला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया डे 2 चॅलेंजमध्ये. बाय बाय. गुड नाईट.